नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो। विशेष म्हणजे लोकसभा मतदारसंघामध्ये पहिला, दुसरा, तिसरा आणि आता चौथ्या टप्प्याच्या निवडणुका नुकत्याच पार होत आहेत। त्याच्यानंतर राहिला महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा म्हणजे 5वा टप्पा। आज आपल्यासोबत आहेत लीना गरड मॅडम, ह्या माजी नगरसेविका आहेत, पूर्वी ह्या भाजपामध्ये होत्या, आता ठाकरे गटामध्ये आहेत। मॅडम, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये देखील शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि ठाणे मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे। सध्याची काय परिस्थिती आहे? शिवसेना विरुद्ध शिवसेनेमध्ये शिवसैनिक नक्की कुणाला मत देतील? खरं तर लोकांमध्ये खूप कन्फ्युजन आहे। शिवसेना दोन भाग झालेले आहेत। धनुष्यबाण गेलेला आहे खोट्या सेनेकडे आणि जी मूळ सेना आहे त्यांना मशाल चिन्ह मिळालेलं आहे। तर लोकांचं जे मत आहे, लोकांना कुठेही गद्दारी आवडत नसते, त्याच्यामुळे पूर्णपणे लोकांचा पाठिंबा जो आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे जे पक्षप्रमुख आहेत शिवसेनेचे त्यांना आहे। त्याच्यामुळे इथलं वातावरण जर पाहाल तर नक्कीच उबटा गटाला भरपूर चांगला प्रतिसाद आहे। सध्या आम्ही महाराष्ट्रामध्ये गडचिरोलीपासून सगळ्या मतदारसंघामध्ये देशोन्नतीच्या माध्यमातून आम्ही डिबेट्स घेतल्या, लोकांपर्यंत पोहोचलो, जनतेच्या प्रतिक्रिया घेतल्यात। कुठेतरी मात्र मतदानाची टक्केवारी कमी होताना पाहिली। बारामतीमध्ये देखील सगळ्यात कमी मतदान झाले। काय मत आहे तुमचं की मतदानाची टक्केवारी कमी का झाली? नाही, आपण दरवर्षी पाहतो, दरवेळेस इलेक्शनमध्ये 50% मतदान हे होत असतं। आता उन्हाळा असल्यामुळे बरेचसे लोक गावी गेलेले आहेत आणि कुठेतरी उन्हाळ्यामुळे पण मतदान कमी झालेलं आहे। आणि दुसरं की आता इतकं विचित्र चालू आहे आपल्या देशामध्ये, बघतोय आपण जे राजकारण चालू आहे, खालच्या पातळीवरचं राजकारण चालू आहे, म्हणजे लोक इतके नाराज आहेत। त्याच्यामुळे कुठेतरी लोकांमध्ये असं की मतदान करून उपयोग काय? आता जे पक्षफुटी झाल्यानंतर शिंदे गटाची आणि ठाकरे गटाची दोघांची ही पहिली निवडणूक आहे, तर काय असं वाटतं की पक्षफुटीमुळे जनता किंवा कार्यकर्ते नाराज आहेत का? कुठे त्यांना म्हणजे संभ्रम निर्माण होतो का की इकडे जायचं का तिकडे जायचं? जनता जी आहे, सामान्य जनता पूर्णपणे गद्दारावर नाराज आहे आणि त्यांचं जी सिंपत्ती आहे ती ठाकरे गटाकडेच आहे, कारण की लोकांना गद्दारी आवडत नसते, मी तुम्हाला आधी सांगितलं। तर ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना फोडली आणि भाजपाने त्यांना सहकार्य केलं आहे, हे लोकांना आवडलेलं नाही आहे। जे हाडामाडावासाचे शिवसैनिक आहेत, कट्टर जे आहेत शिवसैनिक, त्यांना हा गद्दारी आवडलेली नाही आहे। त्याच्यामुळे त्यांची पूर्ण सहानुभूती ही ठाकरे गटांकडेच आहे। एकेकाळी तुम्ही भाजपात होतात, काय वाटतं तुम्हाला आता सध्याची परिस्थिती पाहता की भाजपाशी एकनिष्ठ असणारे तुम्ही होतात आणि त्याच्यानंतर भाजपातून तुम्ही बाहेर पडलात निलंबन झाल्यानंतर, काय वाटतं की दोन्ही पक्षामध्ये काय फरक आहे? भाजपाची आयडिओलॉजी खूप वेगळी आहे आणि शिवसेनेची वेगळी आहे। खरं तर आम्ही भाजपमध्ये प्रवेश का केला होता तर आम्हाला वाटलं एखादी विकास कामं होतील आणि आमचा जो विषय होता तो फक्त स्थानिक लेवलचा होता। आम्हाला देशात काय चाललं आहे ह्याची आम्हाला काही जास्त हे नव्हतं, पण स्थानिकमध्ये इथे पाहतो तर आम्ही जे प्रश्न आमचे प्रलंबित होते ते अजूनही आहेत। पाणी प्रश्न जो आहे खारघरमध्ये या संपूर्ण पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये तो अजूनपर्यंत तसाच आहे। कुठेही आपल्याला दिलासा मिळालेला नाही आहे, अजूनही लोकांना त्रास होतो आहे। नवीन इथे तळोजामध्ये प्रोजेक्ट्स आलेले आहेत, बिल्डिंग बनत आहेत, फक्त बिल्डिंग बनत आहेत, पण पाण्याची समस्या पाणी आहे तसंच आहे, म्हणजे पाण्याची कुठेतरी सोर्स वाढलेला नाही आहे आणि सत्ताधारी बघतो तर काहीच कामं करत नाही आहे। फक्त ह्यांना इंटरेस्ट आहे ठेकेदारी घेण्यामध्ये आणि पैसे कमावण्यामध्ये, आणि सोबतच ज्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांनी मालमत्ता कर हा लावलेला आहे जनतेवरती, हा खूपच अन्यायकारक आहे, जिझिया कर आहे। त्याच्यामुळे जनता खूप भरडली गेलेली आहे आणि नाराज आहे आणि खूप कोप आहे जनतेमध्ये, संताप आहे। यापूर्वीचे जे खासदार होते भारणे या ठिकाणी, आता ते आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरल्यानंतर कळलं की ते कुठे फिरकलेच नाहीत, त्यांच्या कामाचं इथे काहीच नाही। तर तुम्हाला काय वाटतं की खारघरमध्ये तुम्ही खास फोरमचं काम करताय, काय वाटतं की खासदारांची कुठे इथं सहानुभूती लोकांना नाही आहे? कारण खासदार साहेब 10 वर्ष त्यांनी खासदारकी उपभोगली, पण त्यांनी कुठेही जनतेची कामं केलेली नाही आहेत। एक सामान्य आम्ही पोस्ट ऑफिसची मागणी सुरुवातीला केली होती, तेही आम्हाला अजूनपर्यंत मिळालेलं नाही आहे। नंतर वारंवार जो ज्वलंत विषय आहे मालमत्ता कराचा, तो त्यांच्यापर्यंत मी 4 वेळा त्यांना भेट देऊन विचारला, त्यांना निवेदन दिले की आचारसंहिता लागण्यापूर्वी तर तुम्ही कमीत कमी हा विषय मार्गी लावावा। त्यांनी मला आश्वासन दिलं की आपण नक्कीच करू, पण त्यांनी कुठेही अजूनपर्यंत हा प्रश्न सोडवला नाही। मग तुम्ही कसले खासदार? जे खासदार जनतेची कामं करत नसतील त्यांचा काय उपयोग आम्हाला? अगदी आता उद्याच निवडणूक आहे या ठिकाणची, आज तुम्ही खूप बिझी असाल तरी देखील मला एक छोटासा प्रश्न जाता जाता विचारायचा आहे की काय परिस्थिती आहे ह्या निवडणुकीमध्ये, जनता कुठे कौल देईल? खरं तर ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे। आमचं कार्य फक्त आहे की चिन्ह पोहोचवणे, आणि ज्या पद्धतीने आम्ही पाहतो इथे सर्वे पण झालेला आहे, तर बऱ्यापैकी लोकांचं सहानुभूती आणि मत हे ठाकरे गटालाच आहे आणि मशाल नक्कीच जिंकून येईल।
विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, देशोन्नतीच्या माध्यमातून आपण पाहतोय की सहानुभूतीची लाट सर्व महाराष्ट्रात आहे. त्यामुळे कुठेतरी जनता ठाकरे गटाला मत देईल असं लीना गरड मॅडमचं देखील मत आहे. कॅमेरामॅन मिथिल तेरसेसह स्वप्नील तुतारे, खारघर. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.